मित्रांनो, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन व खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, कधी आपल्याला बाबासाहेबांबद्दल थोडक्यामध्ये काही माहिती विचारल्यास किंवा परीक्षेमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारल्यास याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे। तर काय माहिती आहे त्यांच्याबद्दल व त्यांच्या जीवनाबद्दल तर पाहूयात। चला तर मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू येथे झालेला आहे। मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ, वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ, आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ, मूळ गाव मित्रांनो आंबवडे रत्नागिरी। त्यानंतर मित्रांनो 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली। त्यानंतर 3 एप्रिल 1927 बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले। त्याचबरोबर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिककडून पाहू शकता डॉक्टरेट ही पदवी प्रदान। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता 1927 समता संघाची स्थापना केली। त्यानंतर 20 मार्च 1927 महाड येथे चौदार तळे सत्याग्रह केले। मित्रांनो आपल्याला माहीतच आहे, त्यानंतर ही पण माहिती आपल्याला असायला हवी, संपूर्ण माहिती लक्षात ठेवा। त्यानंतर 25 डिसेंबर 1927 महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले। 2 मार्च 1930 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह। त्यानंतर 1930, 31, 32 या तीनही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते। त्यानंतर 24 सप्टेंबर 1932 गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये काय पुणे करार झाला। त्यानंतर 23 ऑक्टोबर 1935 येवला येथे धर्मांतराची घोषणा केली। त्यानंतर 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना। 18 जुलै 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना। त्यानंतर 1946 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचे अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली। त्यानंतर 1948 हिंदू कोड बिलाची निर्मिती। त्यानंतर पहा 4 फेब्रुवारी 1956 प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। त्यानंतर 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन। 6 डिसेंबर 1956 वयाच्या 64व्या वर्षी महापरिनिर्वाण। त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाची पाहू शकता PhD पदवी मिळाली। त्यानंतर पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय मुंबई येथील सिडेनहम कॉलेज येथे काय अर्थशास्त्र विषय हे काय शिकवत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र कोणते आहे, वेटिंग फॉर अ व्हिसा हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न काय पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते। तर मित्रांनो बाबासाहेबांची ग्रंथसंपदा काय पहा, शूद्र कोण होते, त्यानंतर बुद्ध अँड इज धम्म, त्यानंतर रिडल्स इन हिंदुइझम, त्यानंतर पहा थॉट्स ऑन पाकिस्तान, त्यानंतर कास्ट इन इंडिया, त्यानंतर पहा प्रॉब्लेम ऑफ द रुपी लंडन कॉलेजकडून डॉक्टरेट पदवी प्रदान। त्यानंतर पहा मित्रांनो दी अनटचेबल हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय ग्रंथसंपदा आहे। मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ खरंच आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।